रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी सध्या भाजपचं धक्कातंत्र सुरू आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। कारण केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मैदानात उतरवण्याचे सध्या केंद्रीय नेतृत्वाचे प्रयत्न सुरू आहेत आणि उमेदवारीवरून होणारे वाद कमी करणं आणि डॅमेज कंट्रोल करण्याचे पक्षाचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं दिसतंय। राज्यसभा खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा अजेंडा असल्याचं सध्या समोर आलंय। तर नारायण राणे किंवा निलेश राणेंना उमेदवारी देण्यासाठी पक्ष अनुकूल असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी सध्या ही भाजपची नवी खेळी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मैदानात उतरवण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। उमेदवारीवरून होणारे वाद कमी करणं आणि डॅमेज कंट्रोल करण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत। राज्यसभा खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा अजेंडा असल्याचं सध्या समोर आलंय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मैदानात उतरवण्याचे आता केंद्रीय नेतृत्वाचे प्रयत्न असल्याचं समोर आलंय, काय माहिती मिळते या संदर्भात? अगदी बरोबर गौरी, कोकणाची जी हाय व्होल्टेज लोकसभा म्हणून ओळखली जाते त्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मुख्यमंत्री असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मैदानात उतरवण्याचे प्रयत्न भाजपकडनं सुरू झालेत। तशा प्रकारचा प्राथमिक स्वरूपात काही बोलणी सुद्धा त्यांच्यासोबत सुरू आहे असंही आपल्याला कळतंय। ज्याप्रमाणे मागील काही दिवसांमध्ये भाजप आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये या उमेदवारीवरून वादविवाद रंगतोय। प्रत्येक नेता आपली आपली दावेदारी तिथे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय। या सगळ्यामुळे होणारं डॅमेज जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी आणि जो वाद पेच प्रसंग निर्माण झालाय तो टाळण्यासाठी नारायण राणे हे एक नाव उपयोगी पडू शकतं। त्यासोबतच राज्यसभेतल्या खासदारांची नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।